नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय बॉम्बे सँडविचची रेसिपी। सँडविच प्रत्येकजण आपापल्या चॉईसनुसार वेगवेगळं बनवत असतं, पण अगदी वेळ नसेल आणि झटपट सँडविच खायचं असेल किंवा मुलांना काहीतरी हेल्दी द्यायचं असेल तर अशा प्रकारचं सँडविच तुम्ही ट्राय करू शकता। कुठल्याही प्रकारचं आर्टिफिशियल सॉस, मेयोनीज न वापरता मी हे सँडविच बनवणार आहे। त्यासाठी कांदा, टोमॅटो, काकडी आणि उकडलेला बटाटा, याचबरोबर एक प्रोटीनसाठी आपण चीज स्लाइस वापरतोय। या व्यतिरिक्त घरगुती पुदिन्याची चटणी आहे आणि त्याचबरोबर घरगुती गव्हाच्या पिठाचे ब्रेड। आता या ब्रेडची रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा। हे घरी बनवलेलं ब्रेड आहे गव्हाच्या पिठाचं, तर तुम्ही याची रेसिपी आपल्या चॅनलवर पाहू शकता। थोडंसं बटर घेतलंय मी, बटरऐवजी साजूक तूपही वापरू शकता। आता बटर जे आहे ते आपल्याला या पद्धतीने लावून घ्यायचंय। हवं तर थोडंसं बटर आपण मेल्ट करून लावलं तरी चालेल। अल्टिमेटली ज्यावेळेस आपण सँडविच बनवू सँडविच मेकरमध्ये, त्यावेळेस ते हीट होऊन व्यवस्थित पसरलं जातं, त्यामुळे वेगळं असं काही मी इथे त्याला गरम करत नाहीये। तर अगदी झटपट बनेल ही पद्धत मी तुम्हाला दाखवतेय आणि अगदी हेल्दी सँडविच आहे। आता या सँडविचच्या चटणीमध्ये आहे तरी काय, इथे मी वापरलेला आहे लसूण, आलं, पुदिना, कोथिंबीर आणि थोडासा लिंबू आणि थोडेसे शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ असं टाकून आपण ही घरगुती होममेड चटणी बनवली आहे। हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस मिळतात, पण ते न वापरता त्यामध्ये खूप प्रमाणात आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात, कलर्स वापरले असतात। त्यामुळे टोमॅटो सॉस न वापरता, मेयोनीज न वापरता या प्रकारे हेल्दी सँडविच बनवता येतं। काय केलंय, सुरुवातीला ब्रेडला बटर लावून घेतले, त्यावरती पुदिन्याची चटणी लावली आहे, टोमॅटोचे स्लाइस लावा, आवडीनुसार जेवढे तुम्हाला आवडत असतील त्या पद्धतीने लावू शकता। यावरच आपण काय केलेले, काकडीचे तुकडे लावलेले आहेत, थोडासा कांदा किंवा त्याचे स्लाइसेस लावून घ्यायचे। आता यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा ऑरेगनो किंवा इतर कुठलाही पिझ्झा मिक्स वगैरे काहीही वापरणार नाही आहे। अगदी बेसिक सॉल्ट आणि थोडंसं ब्लॅक पेपर, यावर एक चीजचं स्लाइस लावायचं। आता चीजचं स्लाइस लावण्याचं रिझनही सांगते, एकतर प्रोटीन मिळतं मुलांना आणि चीज स्लाइस लावल्यामुळं ज्या काही भाज्या आपण यामध्ये वापरतो त्या सँडविचला चिकटून राहतात। त्यामुळं मी या पद्धतीने चीज स्लाइस लावून हे हेल्दी सँडविच बनवत असते। तर अगदी प्रोटीन आणि कार्ब त्याचबरोबर फायबर असं हे बॅलन्स करणारं बॉम्बे सँडविच आहे। सँडविच मेकरमध्ये हे सँडविच तयार करा। यावर थोडंसं बटर लावू शकता, साजूक तूपही लावलं तरी चालेल। अशा प्रकारे हेल्दी कुठल्याही प्रकारचा सॉस, मेयोनीज न वापरता आपण हे सँडविच तयार केलेलं आहे। मुलांना तुम्ही खायला देऊ शकता, अगदी रोज न देता आधीमधी किंवा आठवड्यात एखादी 2 वेळेस दिलं तरी चालतं। यावर थोडीशी शेव टाकली आहे म्हणजे अजून सँडविच थोडंसं क्रिस्पी लागेल मुलांना खाण्यासाठी। आता तुम्ही हे हेल्दी सँडविच घरी ट्राय करा आणि सँडविच ट्राय केल्यानंतर मला नक्की कळवा। खूप खूप सोपी रेसिपी, तितकीच हेल्दी आहे। तर आता ही सँडविचची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडली